नमस्कार, एमसीआर न्यूज मध्ये आपले स्वागत। मी डॉक्टर प्रवीण कुमार सोलकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काशीचा प्रसाद मिळाला पण मनात तिरुपतीचा विचार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अतिशय दिल्लीच्या सर्वात युवा सीएम बनल्या। शपथविधीनंतर घेतला केजरीवाल यांचा आशीर्वाद। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार। वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर। लवकर निर्णय द्या अन्यथा घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गट। आणि नांदेड जिल्ह्यात हरित ऊर्जा सौर क्रांती मोहीम। आता पाहू बातमीपत्र विस्ताराने। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादाच्या वादावर प्रतिक्रिया दिली। भेसळ हे पाप आहे। हिंदू धर्मग्रंथात अशा भेसळीला पापच म्हटले। भाविकांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतीक आहे, त्यात अशी भेसळ निंदनीय आहे असे ते म्हणाले। माझ्या सहकाऱ्यांनी काशीचा प्रसाद दिला त्यावेळी मला तिरुपती मंदिरातील भेसळीची बातमी आठवली। ही समस्या एका मंदिरापुरती मर्यादित असू शकत नाही असे ते म्हणाले। आतिशी यांनी शनिवारी दिल्लीच्या 17व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। राजनिवास येथे LG विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली। शपथविधीनंतर आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पायाला स्पर्श केला व त्या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या। त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या। आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज, गोपाल राव, कैलास गहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहवालत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मंत्रिमंडळात मुकेश अहवालत हे एकमेव नवीन चेहरा आहेत। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्या असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। तसेच निवडणूक स्थगितीचा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्या संदर्भात तातडीची सुनावणी झाली। वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून विकास दांडगे यांना संधी देण्यात आली, तर रावेर मतदारसंघातून शमीबा पाटील या तृतीयपंथी उमेदवारास तिकीट देण्यात आले। तसेच फारुख अहमद नांदेड दक्षिण, विनय भगरे नागपूर दक्षिण पश्चिम यांना संधी मिळाली। विधानसभेसाठी वंचितने भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीशी युती केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत लवकरच निर्णय द्यावा किंवा चिन्ह गोठवण्यात यावे अशी विनंती सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाने केली आहे। चिन्हावर तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह फ्रीज करा। घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको असे शरद पवार गटाकडून सांगण्यात आले। दरम्यान लोकसभेप्रमाणे शरद पवार गट विधानसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवण्याची शक्यता आहे। हरित ऊर्जा सौर क्रांती अंतर्गत नांदेड जिल्ह्यात 5000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार आहे। अशा गावाला केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे। जिल्ह्यात हरित ऊर्जा सौर क्रांती मोहीम सुरू करून ही चळवळ यशस्वी करण्यासाठी MNRE ने दिनांक 9 ऑगस्ट 2024 नुसार मॉडेल सोलर व्हिलेज मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत। या मार्गदर्शक तत्वानुसार मॉडेल सोलर व्हिलेज गाव म्हणून विकसित केले जाणार आहे। एक नजर ठळक घडामोडीवर। काशीचा प्रसाद मिळाला पण मनात तिरुपतीचा विचार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अतिशी दिल्लीच्या सर्वात युवा सीएम बनल्या। शपथविधीनंतर घेतला केजरीवाल यांचा आशीर्वाद। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार। वंचित बहुजन आघाडीची विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर। लवकर निर्णय द्या अन्यथा घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गट। आणि नांदेड जिल्ह्यात हरित ऊर्जा सौर क्रांती मोहीम। याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।